नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इन्स्टंट मसाला डोसा. त्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतला आहे. रवा जाडा बारीक कुठलाही घेऊ शकता तुम्ही. त्यात अर्धा कप दही घालायचे, पाव कप पोहे घालायचे आणि 1 टेबलस्पून बेसन घालायचं. आता हे व्यवस्थित मिक्स करूया. यात थोडंसं पाणी घालायचं. इथे मी 1/3चं अर्ध पाणी घातलेलं आहे. आपण नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे, आधी जास्त घालायचं नाही. आणि आता हे मिक्सरला लावून आपण ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, ही अशी पेस्ट करून घ्यायची. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. ही घट्ट आहे, यात आपल्याला अजून थोडं पाणी घालायला हवं आहे. यात थोडंसं पाणी घालायचं. यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया. आणि हे आता व्यवस्थित ढवळून 10 मिनिटासाठी झाकण घालून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान आपला फुलेल. हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत. पीठ आपलं छान भिजलंय, रवा चांगला फुललाय. हे आता घट्ट आहे, यामध्ये थोडंसं पाणी घालायला हवं आहे आपल्याला. थोडंसं पाणी घालायचं, कारण आपल्याला तो तव्यावर पसरता आला पाहिजे. व्यवस्थित जर चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचंय. आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा सोडा घालायचा आहे. बघा, त्यात थोडंसं पाणी घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चला, आता हे आपलं पीठ तयार आहे डोश्याचं. डोसे करायला घेऊया. इथे मी पॅन तापत ठेवलाय. त्यात 2 चमचे तेल घातलंय. तेल तापलं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालूया. अर्धा चमचा मोहरी घालायची. इथे उडदाची डाळ घालते मी, चण्याची डाळ सुद्धा घालू शकता तुम्ही. कढीपत्ता घालायचा. मिरची घालूया बारीक चिरलेली. इथे मी 1 कांदा उभा चिरून घेतलाय, तो घालायचा. तो चांगला मऊ करून घ्यायचा. आता यात आपण हळद घालणार आहोत. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि छोट्या फोडी करून घ्यायच्या. हे घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याला झाकण ठेवून 1 वाफ येऊ द्यायची, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल. झाकण काढून ठेवूया. छान वाफ आलेली आहे. मसाला डोस्याची भाजी तयार आहे. आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलेलं असेल तोपर्यंत गॅस बंद करूया आणि डोसे करायला घ्यायचे. आता तवा तापलेला आहे, गॅस बारीक करायचा आहे आणि आता डोसा घालूया.
अगदी सावकाश गोल गोल फिरवत न्यायचे. आता गॅस मोठा करायचा. हे वरून पूर्ण सुकलं की त्याला जसं तेल लावायचे. तुम्ही बटर लावू शकता बटरने आणि छान चव येते. त्याला दोन्ही साईडनी हा सुटला आहे. यावर आता आपण जो मसाला केला आहे तो घालायचा. मस्त आपला क्रिस्पी मसाला डोसा रेडी आहे. अगदी इन्स्टंट आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा अतिशय मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे आणि अगदी इन्स्टंट होतं. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.